गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील 2 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्याकडून एकूण 5,36,707 रुपयांचा सोन्या चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी भाऊराव हरिघाटे वय वर्ष 64 राहणार पहुरपेठ तालुका जामनेर जिल्हा जळगाव हे रक्षाबंधन सणानिमित्त शिवाजीनगर लकीपूर्ती रो हाऊस अमृत गार्डन जवळ भवर टॉवर येथे त्यांच्या भाच्याकडे मुक्कामी आले असताना त्यांनी सोबत आणलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने शिवाजीनगर येथील लकीपूर्ती रो हाऊसच्या तळमजल्यावरील रूममध्ये बागेमध्ये ठेवून सदरचा रूम लॉक करून रोजच्या वरच्या मजल्यावर झोपलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी रो हाऊसच्या खालच्या पातळ तळमजल्यावरील रूमच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून बॅगमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले होते। याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गंगापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि पथक सदर गुन्ह्यातील घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपींचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की सदरची घरफोडी करून चोरी करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश बळीराम शिरसाट आणि भारत सकाराम खरात हे असून त्यांनी सध्याची घरफोडी केलेली असून ते सध्या आळेफाटा पुणे येथे राहत असल्याबाबत माहिती मिळाली। त्यावरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि गुन्हे शोध पथकाची टीम असे आळेफाटा पुणे येथे जाऊन रेकॉर्डवरील संशयितांचा शोध घेत असताना भारत सकाराम खरात हा राजुरी आळेफाटा पुणे येथे मिळून आल्यानं त्याला गुन्हे शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदरचा गुन्ह्याबाबत चौकशी केली। यावेळी त्यांनी सांगितले त्याचा साथीदार महेश शिरसाट याच्यासोबत सदरचा गुन्हा केल्यास त्यांनी कबुली दिली आहे। आरोपी भारत खरात हा राहत असलेल्या ठिकाणी राजुरी तालुका जुन्नर येथे त्याच्या राहत्या घराची घरझडती घेतली असता त्याच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेले अर्धवट सोन्याचे मंगळसूत्र मिळून आल्यामुळे ते जप्त करण्यात आले। त्यानंतर दुसरा आरोपी रेकॉर्डवरील आरोपी महेश बळीराम शिरसाट याचा शोध घेत असताना तो कार्बन नाका सातपूर परिसरामध्ये असल्याबाबत माहिती मिळाल्यामुळे गुन्हे शोध पथकाच्या टीमने कार्बन नाका शिवाजीनगर परिसरामध्ये शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून भारत सकाराम खरात वय वर्ष 32 राहणार संत कबीरनगर भोसला कॉलेज जवळ हल्ली राहणार बेल्हे राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे महेश बळीराम शिरसाट वय वर्ष 32 राहणार सातपूर अशोकनगर यांना सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंजगे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि गुन्हे शोध पथकाच्या टीमनं नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका येथे टाकळी माणूर संगमनेर या गावातून तसेच पुणे जिल्ह्यातील राजुरी बेलेगाव आळेफाटा येथे जाऊन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केलेली तसेच लपवून ठेवलेले एकूण 5,36,760 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात यश आलंय। 21/8/2024 ला भाऊराव हरिघाटे हे त्यांच्या भाचे जे आहे त्यांच्या घरी आले होते शिवाजीनगरला रो हाऊस होतं त्यांचं। तर ते गेस्ट म्हणून आले होते। त्यांनी त्यांच्या रो हाऊसमध्ये खालच्या जे घर आहे तिथे त्यांनी त्यांची बॅग ठेवली होती। बॅगेमध्ये सोन्या चांदीचे दागिने होते आणि ते वरच्या रूमवर जाऊन झोपले होते। रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी त्यांचं ते दरवाजाचं लॉक तोडून पिशवीमधले सगळे दागदागिने चोरून नेले अशी खबर प्राप्त झाल्यावरून आमच्याकडे 21/8लाच गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्यामध्ये आमचे डिटेक्शनचे जे PSI पाटील आहेत आणि त्यांचा स्टाफ आरोपींचा शोध घेत होते। पैकी एक आमचे अंमलदार आहेत सोनू खाडे यांनी फिजिकली चांगला एफर्ट्स घेतले आणि त्यांनी 2 आरोपी आयडेंटिफाय केले। ते आयडेंटिफाय केल्यानंतर त्यातला एक आरोपी जो होता तर तो राहणारा आळेफाटा येथील होता आणि त्याला आमचे PSI पाटील यांनी ताब्यात घेतलं जाऊन। त्याचप्रमाणे दुसरा आरोपी हा शिवाजीनगरमधला स्थानिक आरोपी होता आणि सवयीचे असल्याने थोडासा संशय बळावल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली गुन्ह्याची आणि त्या गुन्ह्याच्या कबुलीमध्ये जो काही दागदागिने सोन्या चांदीचे गेले होते तर ते नगर जिल्ह्यातून पाथर्डी संगमनेर आळेफाटा आणि काही इतर ठिकाणी त्यांनी ती विकलेली होती। ती सगळी मालमत्ता आमच्या DBच्या स्टाफने PSI पाटील आणि यांच्या अंमलदारांनी ती हस्तगत केलेली आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहेत। सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे असल्याने त्यांच्याकडे अधिक तपास करून आम्ही अजून काही त्या गुन्ह्यामध्ये मिळते का किंवा इतर ठिकाणी त्यांनी अजून नाशिक शहरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केले आहे का किंवा नाशिक शहराच्या बाहेर पण असे काही गुन्हे केले आहेत का त्याचा तपास चालू आहे। एकूण सर किती मुद्देमाल हस्तगत केला? एकूण आतापर्यंत जो आहे आम्ही तो 5,36,000 म्हणजे जवळजवळ 5,37,000चा माल आम्ही रिकव्हर केलेला आहे आणि अजून ते आमच्या कस्टडीमध्ये आहे। त्यांच्याकडे तपास चालू आहे। अजून रिकव्हरी होण्याची शक्यता आहे। अजून काही मुद्देमाल मिळू शकतो का? मिळू शकतो। त्यांच्याकडे अजून सखोल तपास करणं बाकी आहे। आतापर्यंत आम्ही त्यांच्या माननीय न्यायालयाने जी पोलीस कस्टडी दिली होती त्या पोलीस कस्टडीचा पुरेपूर उपयोग करून घेत त्यांच्याकडून आतापर्यंत आम्ही एवढा मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे आणि अजून आमच्याकडे काही मुद्देमाल रिकव्हर करणे बाकी आहे। तपास चालू आहे
आणि हा तपास आम्ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमचा स्टाफ आणि आमचे अधिकारी करत आहेत. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवर सराईत आहेत का? बरोबर आहे. एक महेश शिरसाट नावाचा एक आरोपी आहे आणि भरत सकाराम खरात हा लोकल आरोपी आहे आणि महेश शिरसाट हा नगर जिल्ह्यातला आरोपी आहे. न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक.